पोपटशेठ जाधव, आदित्य फ्रूट स्टॉल, देवरे फाटा यांच्या वतीनं सलग 3 षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस, विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं बक्षीस, सलग विकेट हॅट्रिक आणि खूपच चांगली बॉलिंग केली। देवरा फाट्यावरती या, पाहिजे तेवढी फळं घेऊन जा। स्ट्राइक एंडला खेळतोय मधुर धुळे, नॉन स्ट्राइक एंडला प्रवीण गावडे, आमचे परममित्र अरविंद खनकर, ज्यांच्या बरोबर आम्ही काय काय नाही केलं सांगण्यापलीकडचं आहे असे आमचे लहान बालपणीपासूनचे मित्र। जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती संदीप गावडे, संघाचा संघनायक सज्ज होतोय। दोन्ही टीमला बेस्ट लक। जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आजच्या दिवसातल्या अंतिम सामन्याचा। हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केला, विशाल नवलेकडनं झालेली चूक, एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली। मधुर धुळे धावतोय पळतोय, प्रवीण गावडेने मात्र सांगितले मित्रा थांब, दुसरी धाव घेणं फार दुर्दैवी ठरू शकतं। राजू पाटेच्या हातामध्ये चेंडू आला, धाव फलकावरती कुठल्या प्रकारची जास्त वाढ होणार नाही, सिंगल न खातं खोललं गेलं। क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण जगभरामध्ये सुरू आहे। तब्बल 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून अमित भुजबळ सरांची कव्हरेज टीम ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवते। जगातल्या 165 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे। कॅमेरामन मला वाटतं दीपक आणि त्यांचे बंधू, त्याचबरोबर चरण, लाईव्ह टेक्निशियन अमित भुजबळ सर, पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश गायकवाड सर, संतोष भालेराव सर आणि त्याचबरोबर वैभव कातोरे सर। संदीप पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, भावाविरुद्ध भाऊ उभा राहिलाय। हा चेंडू मिस टाइम, भावानं भावाचा घेतलेला बळी, फलंदाज बाद। रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। माननीय संतोष शेट येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी। भावानं भावाबद्दल, भावासाठी बरचसं काही सांगता येतं। अरविंद खनकर आमचे बालपणीचे मित्र, यांच्याकडनं बक्षीस आले 251 रुपयांचं आणि त्यांनी सांगितलंय तुला जे योग्य, मला क्रिकेट मधलं जास्त काही कळत नाही, मला गॅस मधलं सगळं काही कळतं, कारण ते इंडियन गॅस मध्ये भारत गॅस एजन्सी मध्ये काम करतात। गेले 30 वर्ष गॅस पुरवण्याचं काम, त्यांच्याच गॅसवरती लोक अन्न त्या ठिकाणी शिजवत आहेत। त्यांच्या तर्फे 251 रुपयांचं बक्षीस आणि त्यांनी सांगितलंय क्रिकेटमध्ये तुला जास्त कळतं, ज्याला वाटेल त्याला देऊन टाक। हा मित्रानं मित्रावर टाकलेला विश्वास आहे। संदीप गुरुजी मार्कवर सज्ज, समोर आहे तो आसिफ, हंगा गावचा असणारा खेळाडू। राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा संदीपचा, खोलटप्पा चेंडू सरळ चढवलाय, आला तसा भिरकावलाय, आसिफच्या बॅटमधून निघतोय तेज दरार फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार। थँक्यू डीजे। या अगोदर चेंडूवर संदीप गावडे आपल्याच भावाचा बळी घेतला, प्रवीण गावडेला बाद केलं। भावाबद्दल मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगत असतो। पलीकडे आमचे योगेश लंके आणि त्यांचे बंधू गोरख सुद्धा आहे। भावांचं नातं त्या ठिकाणी 4 वाक्यामध्ये रामायण आणि महाभारत सांगता येतं। सांगेल मी तुम्हाला नक्की। 7 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यात, माईक हातात घेतला, तिकडे फोन दणदण वाजायला लागला, मंडळी नाव घ्यायला आतुर झाली। संदीप गावडे राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा। हा चेंडू सरळ बॅकफुटला, चेंडू ऑफ साइडला खेळून दिला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण। 8 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये। परत एकदा संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे। चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये। ओ स्विच, चांगल्या प्रकारचा चेंडू फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि अजितनं चेंडू कुठल्या कुठे फेकून दिलाय। अजित पवार क्षेत्ररक्षकाचं नाव होतं। मनोज बेल्लेकर सर सुंदर फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आपल्या सुंदर अशा कॅमेऱ्याच्या माध्यमातून। आणि नेहमी मी एक गोष्ट सांगत असतो, कॅमेराची लेन्स आणि माणसाचा सेन्स चांगला असल्याशिवाय आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाही। कॅमेराची लेन्स आणि माणसाचा सेन्स नेहमी चांगला असावा लागतो। तो बेल्लेकर सरांकडे आहे। त्यामुळे 2017 साली कतार दौऱ्यावर ते माझ्याबरोबर आले होते, ते त्यांनी फोटोग्राफीच्या माध्यमातून बरंचसं नाव कमावलं।
हा चेंडू हवेत सगळं ऑन साइडला खेळलाय, सरळ जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, खणखणीत षटकार. 6 धावा. नजर धरणार माणूस दमदार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. राजेश शिंदे महाराष्ट्र पोलिसांचं आगमन, हार्दिक स्वागत. आणि प्रशांत पादमन सर या, मायक्रोफोनचा ताबा घ्या. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. अगदी आपण पाहतोय महत्वाची मॅच जिंकणारी टीम आजच्या दिवसाची असेल दावेदार. आणि उद्या एलिमिनेटर राऊंड मध्ये ती टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 2 टीम मधले घमासान, 2 टीम मधलं क्रिकेट द्वंद्व या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. मधुर धुळे सज्ज होतोय समोरच्या दिशेला, तर ओमकार उदावंत तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू हे महत्वाचं षटक हाताळताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. समोर आहे मधुर. लोअर फुल टॉस, गुडघा टेकलाय आणि चौकार ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, चौकारासाठी 4 रन. प्रशांत सर चला. खरं तर याच फटक्यांची गरज आहे. खूप महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षकांची गर्दी अगदी आपण पाहतोय. भव्य दिव्य क्रीडांगण, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी ही क्रिकेटची स्पर्धा PPL श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडी यांचं एक दर्जेदार आयोजन, नियोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला जशास तसं प्रत्युत्तर. ओमकार उदावन चेंडूच्या खाली आणि कॉट अँड बोल्ड होतोय त्या ठिकाणी मधुर धुळे. बॅक टू द पॅव्हेलियन. खूप महत्वाची विकेट बाद. धन्यवाद प्रवीणजी गायकवाड सर. महत्वाची विकेट आली आहे. नाव होतं मधुर धुळे. एक संधी आली, त्या संधीचं त्याने सोनं केलं. ओमकारला ज्या गोष्टीसाठी आमंत्रित केलं त्या गोष्टीवरती विश्वासाची पकड मजबूत आणि विकेटचं पतन जे येताना आपल्याला पाहायला मिळालं. कोणाची विकेट घेतली? नाव होतं मधुर धुळे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल शुभम गीते, भरत दादा टिंगरे यांच्या माध्यमातून हा खेळाडू फ्रंटला आला. फ्रंटला आल्याच्या नंतर शिरूर हवेलीमध्ये आपलं नाव कोरलं. चांगल्या स्पर्धा खेळला आणि आज मात्र PPL पार्टनर प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून खेळत बाई. हो हो हो, यावेळेस मोठी विकेट, ओमकारचा जलवा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. अतिशय महत्वाच्या क्षणी आलेली विकेट. कोणत्या क्षणी विकेट आली आहे? महत्वाच्या क्षणी विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना जो आपल्याला पाहायला मिळेल ओमकार उदावंत. मधुर धुळेची जर आपण पाहिलं ना जी विकेट आली त्यानंतर शुभम गीतेची विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. 2 मोठी विकेट इथे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्याय उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कुवेत आंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना, संकटाला ठणकावून सांगावे आता ए बेतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. काय जबरदस्त आपल्या गोलंदाजीची उत्तर देताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो भन्नाट वेग, अप्रतिम मारा, वेग, स्पिन, अचूकता जी गोलंदाजीमध्ये संघासाठी हवी आहे ती गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण आपल्या टीमसाठी लढतोय, प्रत्येक जण आपल्या गावासाठी झळतोय. गावचं क्रिकेट मोठं करायचंय आणि त्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू आपला संपूर्ण ताकद इथे पणाला लावतानाच आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेस राजू पाटे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये गोलंदाजाचं कौतुक ओमकारचं करावं तेवढं कमी आहे. कारण की त्याने काय केलंय, त्याने महत्वाच्या अशी गोलंदाजी हातामध्ये घेतली, त्याने मधुर धुळेला माघारी लावलं, त्याने आयकॉनला माघारी लावलं आणि या षटकामध्ये बरीच परिवर्तन जे इथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण सल्ला देताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 क्रमांकाची जर्सी परिधान करून तो ओमकार गोलंदाजी करतोय. राजू पाटे जर आपण पाहिले यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये नेतृत्व करत असताना आयकॉन म्हणून तो देखील आपल्या टीमचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. वा, स्ट्रेट डाईव्ह आणि तिथे झेल टिपला जाईल. बॅक टू बॅक विकेट या षटकामध्ये बरचसं काही उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विकेट किती आल्या? 3 विकेट आल्या. कोणाची विकेट? मधुर धुळे. त्यानंतर कोणाची? शुभम गित्तीची. आणि त्यानंतर कोणाची? ओम कोरडेची. 3 विकेट आल्या मित्रांनो. स्ट्रेट डाईव्हला झेल टिपला, वातावरण बदललं. शेवटच्या षटकामध्ये 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये जो संपन्न झाला आणि 2 षटकांमध्ये विकेट, तब्बल 4 विकेट, 19 धावा या धावफलकावरती आतापर्यंत ज्या नोंदवल्या गेल्यात. षटक संपले किती? 2. बाकी किती? 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पण दुसऱ्या षटकामध्ये ओमकारच्या बराचसा डाव जो उद्ध्वस्त होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बराचसा मित्रपरिवार जो उपस्थित होतोय. वडजीरवरून आलेला मित्रपरिवार महेश शिंगोटे, शिवा वैरागे, अमन तांबोळी, राजू शितोळे, निखिल अटक, बाळू गाडेकर हा वडजेरवरून आलेला मित्रपरिवार आहे आणि आमचा सर्वांचाच मित्रपरिवार आहे. आणि आमचे दीपक दादा शेटे स्कोरर यांचा देखील मित्रपरिवार इथे उपस्थित होतोय. गर्दीत माणूस शोधतो मी. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती, आजच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात. अशी जीवाभावाची माणसं या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आक्रमण केलंय राजू पाटेवरती. खणखणीत षटकाराने स्वागत. आसिफ थांबायला तयार नाही. षटकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त आसिफ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तुटून पडलाय. पाठीमागची मॅच देखील आपण त्याची पाहिली. एक व्हिजन घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय राजू पाटे. यावेळेचा चेंडू, वा भाई वा. आमच्या विटीला चेंडू आला. स्ट्रेट डाईव्हला खणखणी षटकार. नजर धरणार माणूस फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. थँक्यू विजय. मागच्या षटकाची भरपाई या षटकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रेट डाईव्हला खेळलेला खणखणी सनसनी षटकार जो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आसिफ शेख मात्र तुटून पडलाय. खेळलाय फक्त 5 चेंडू, बनवल्यात त्याने 25 धावा. नॉन स्ट्राइक एंड वरचा फलंदाज संपत मैदानाच्या आतमध्ये आहे. राजू पाटे आयकॉन, त्याच्यावरती गोलंदाजीवरती लागोपाठचा दुसरा षटकार. हो, यावेळेस या चेंडूचा सन्मान केला. वेळ पाहिली, थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं. आखू टप्प्याचा चेंडू टाकला, त्यावरती आसिफने सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा आतापर्यंत बनवल्यात. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? हो, यावेळेचा चेंडू संपत खेळण्यासाठी तयार झाला होता. पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. एका धावेने बदल होईल, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. 33 धावा धावफलकावरती आहेत. हो, यावेळेस शॉर्ट पिच पद्धत चेंडू नकळत बाउन्स करण्याचा प्रयत्न जो आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 33 या धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. आणि या दोन्ही टीमांचं वर्णन करत असताना दोन्ही टीम समान ताकदीच्या आहे. एकाच भारी एक खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो, उशिरा बॅटवरती चेंडू. संपत मात्र या देखील चेंडूला समजू शकला नाही. या चेंडूवरती धाव देखील येताना पाहायला मिळाली. ही आयकॉन खेळाडूची खरी ही खासियत असते. आयकॉन नाव
आणि तुम्ही गाजवलेली मैदान त्यावरती तुमचा दबाव आणि त्यावरती तुमचा प्रभाव हा अवलंबून असतो. राजू पाटीलच्या गोलंदाजीवरती लागोपाठचे 2 षटकार जरूर आले, पण त्यानंतर त्यांनी केलेलं परिवर्तन हे विसरून चालणार नाही. संपतने या वेळेचा चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू जाऊन पोहोचलाय संपतच्या बॅट मधून खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हला षटकार. नजर धरणार माणूस दमदार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय तिथं विशिरतोय ठिकाणा होतोय तिथं नाद करा पण आमचा कुठं. या षटकामध्ये पाठीमागच्या षटकामध्ये 3 विकेट आल्या. या षटकामध्ये 3 षटकार आले. लागोपाठचे 2 षटकार. संपतने शेवटच्या चेंडूवरती खेळलेला खणखणीत षटकार. विचार करा, स्ट्रेट ड्राईव्हला या षटकामध्ये 2 षटकार आले आणि मिड विकेटच्या डोक्यावरून 1 षटकार आला आणि धावफलक 39 या धावसंख्येवरती पलायन करतोय. अखेरचे 12 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. विश्वास तुमचा, विश्वास आमचा, विश्वास जनतेचा. गायकवाड अर्थमोअर्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ गायकवाड, सरपंच हातलखिंडी. आमचा सरपंच हिरोला पडतोय. थँक्यू विजय. 4थ्या षटकाला सुरुवात इथे होताना पाहायला मिळेल. रोहनने षटक हातामध्ये घेतलंय. हा कोण रोहन आहे? त्याने लागोपाठच्या 4 विकेट घेतल्या. तो रोहन मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. वा यावेळेस आसिफने मात्र आक्रमकता दाखवली आहे. भिरकावून चेंडू दिला, फाईन लेगला जाऊन पोहोचला. खणखणी संतोष भालेराव सरांचा इशारा. हा आलाय षटकार. नजर धरणार माणूस दमदार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय तिथं विशिरतोय ठिकाणा होतोय तिथं नाद करा पण थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 विकेट येताना ज्या आपल्याला देखील पाहायला मिळाल्या, त्या रोहनवरती विश्वास ठेवलाय. संघाचा तो कर्णधार आहे, त्याच्यावरती देखील हल्ला बॉल चढवलाय. आसिफ नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही पद्धतीने थांबायला तयार नाही. स्वस्तामध्ये परतला. स्वस्तामध्ये चांगले चांगले फलंदाज परतले. त्यानंतर टीम वरती संकट आलं. संकट म्हणजे कोण होईल प्रश्नचिन्ह पडले आणि त्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुरुवात झाली. आसिफ 1 मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये लढताना झुंजताना पाहायला मिळतोय. रोहनचा हा चेंडू परत एकदा भिरकावून दिलाय. खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह, सनसनीत दर्जेदार पार्टनर प्रीमियर लीगचा षटकार. नजर धरणार माणूस दमदार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय तिथं विशिरतोय ठिकाणा होतोय तिथं नाद करा पण आमचा कुठं. थँक्यू डीजे. 51 धावा टीमच्या पूर्ण होताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मित्रांनो 8 चेंडू मध्ये 38 धावा बनवणारा खेळाडू म्हणजे आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये लढतोय. सन्माननीय पोपट जाधव रील स्टार सलगच्या 3 षटकारासाठी 500 रुपये आणि हॅट्रिक साठी देखील इथे मात्र परिवर्तन केलं. इथे परिवर्तन केलं आणि ज्या खेळाडूने मात्र मैदानाच्या आतमध्ये धावेंचा पाऊस मारला, एक फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? सन्माननीय पोपट जाधव रील स्टार सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे ते लावले गेले. त्या पारितोषिकाचा मानकरी कोण असेल? मित्रांनो इथे परिस्थिती परत एकदा बदलली. 3.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना धावफलकावरती 51 धावा. परिस्थिती कशी बदलते पहा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये डाव कोसळला, तिसऱ्या षटकामध्ये डाव उभा राहिला, 4थ्या षटकामध्ये अर्धा डाव कोसळतोय, परत डाव उभा राहतोय. हे आयुष्य असंच आहे. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्ठी एक दाना लेकर चलती है, चलती दीवारों पर वो 100 बार फिसलती है. गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना, लेकिन उसकी हार बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
सर्वात महत्वाचं, माणूस हारतो कधी? माणूस सर्वप्रथम मनामध्ये हारतो, त्यानंतर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये हारतो. पण इथे रोहननी ठरवलंय जिंकण्यासाठी जन्म आमुचा, असं त्याने ठरूनच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सलग ते 2 षटकार आले, हार मानली नाही. पुढच्या चेंडूवरती जो वादळासारखा खेळत होता त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. यावेळेचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जाईल, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. दूरवरचा क्षेत्ररक्षक, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेल. मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळेल. एक काही क्षणांसाठी चेंडू हातामधून निसटला, झटपट चेंडू हातामध्ये देखील आला आणि धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. 53 धावा या धावफलकावरती जे येताना आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या डगआउट मध्ये पहा तळमळ चालू आहे, समोरच्या डगआउट मध्ये धडपड चालू आहे. कारण की त्यांना माहिती आहे इकडे राजू पाटे, इकडे रोहन आहे, इकडे ओमकार आहे, इकडे देखील चांगले चांगले फलंदाज आहेत. ते देखील त्या धावा रोखण्यासाठी जर यशस्वी झालात तर आपल्या मॅनेजमेंटला देखील आपलं एक वेगळं वळण प्राप्त होईल. प्रत्येकाचं कौशल्य, प्रत्येकामध्ये गुण आहेत, ते दाखवण्याची कला आता ते इथे आत्मसात करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रोहनचा हा चेंडू पाहणार आहोत. वाट जबरदस्त जबरदस्त प्रयत्न, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. धावांसाठी धावा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेक केलं जाईल डगआउट मधून. निश्चितपणे सर्वांचे इशारे जरी आले असले, हा तुमचा आनंद आहे, हा तुमचा जल्लोष आहे, ही तुमची जिद्द आहे. त्या आनंदाच्या वातावरणामध्ये तुम्ही आहात, तुम्ही तुमच्या विचारामध्ये आहात. मात्र तिसऱ्या पंचांक मागणी केली गेली आहे. काय होईल, कसं होईल, षटकार की काय, प्रश्नचिन्ह आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तर इथे आपल्याला पाहायला मिळेल. बरेचसे ज्येष्ठ मंडळी देखील इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक मी हार्दिकाचं स्वागत पण करेल. निश्चितच तिसऱ्या पंचांचा गणेश गायकवाड सरांच्या माध्यमातून इशारा येताना जो आपल्याला पाहायला मिळेल षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. एकूण 60 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते, सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ मित्रांनो संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 60 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 60 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचं षटक यानंतर जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे KCC बाबुलवाडी आयोजित पारनेर प्रीमियर लीगचा धक 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 थरार जो आपल्याला पाहायला मिळेल. उद्या मेगा फायनल डे मात्र निश्चितपणे जो उद्या आपल्याला पाहायला मिळेल. अस्तित्व कोणाचं आहे, कोण टिकेल आणि कोणत्या टीमला या स्पर्धेला रामराम करावा लागेल, या सामन्यानंतर आपल्याला सर्व काही चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. गेले 2 दिवस सातत्याने या क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आयोजकांनी केलेलं आयोजन नियोजन, त्यांच्या कष्टातून उभी राहिलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तब्बल 9 वर्षांनंतर पारनेर प्रीमियर लीगचं दुसरं पर्व इथे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. पर्वाची सुरुवात झाली कधी न थांबण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. अंतिमचं षटक, शरीराचा वेध घेतलेला चेंडू सिंगल जे येताना पाहायला मिळेल. निश्चितपणे 2 पंच एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळते. दोघांमध्ये विचार होताना पाहायला मिळेल. काही गोष्टींची शहानिशा केली जाते, काही गोष्टींवर विचार करावा लागतो. तीच काही प्रक्रिया इथे जी आपल्याला पाहायला मिळते. या क्रिकेटच्या मैदानाला एक वेगळं वळण प्राप्त करून देण्यासाठी सर्व ग्रामस्थ असतील, सर्व आयोजक असतील, सर्व या गावातील युवक असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, विविध क्षेत्रातील मंडळी असतील, निश्चितपणे ती पंचांच्या निर्णयाची आतुरता असणार आहे. लेग बाईट्स अतिशय दिग्गज पंच आहेत. संपूर्ण देशभराचा प्रवास. वैभव कातोरे सर, हे नाव छोटे नाही, संपूर्ण देशाला परिचित असणारं नाव आहे.
एका राज्यापुरतं मर्यादित नाही. खणखणीत रोहनच्या डोक्यावरून चेंडू पोहोचलाय. षटकार येताना पाहायला मिळेल. धावा थांबायला तयार नाही. 67 धावा या धावफलकावरती आहेत. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. 67 धावा या धावफलकावरती ज्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खणखणीत षटकार येताना पाहायला मिळेल. या 67 धावा ज्या झाल्यात सर्वात जास्त धावा या षटकाराच्या असतील. आतापर्यंत सर्व जर षटकार किती झाले यांची संख्या जर आपण पाहिली आणि चौकार किती झाले यांची संख्या पाहिली तर चौकारापेक्षा षटकारांची संख्या मला अधिक वाटते. सदुसष्ट धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचा सामना रंगतोय. बिग हिट मिड विकेटच्या डोक्यावरनं खणखणी सनसनीत ये होईना बात. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि सलगचे 3 षटकार जर मारले सुप्रसिद्ध रील स्टार पोपट जाधव यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जे आपल्याला पाहायला मिळतंय. पहा मित्रांनो काळ कसा बदलतो. हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठीच ना. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. जवळ जाण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत चेंडू देखील पोहोचेल सरळ अगदी सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धावा. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक. पोपट जाधव. सोशल मीडियाचा जमाना आहे. जर इंस्टाग्राम नसतं फेसबुक नसतं इन्स्टा नसते सर्वर भाई पठाण यांच्या माध्यमातून देखील आमच्या समालोचनासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आम्ही बोलायला शिकलो ज्यांची कॉमेंट्री ऐकून आम्ही सतत पाहत आलो जसे दीपक मंडले सर असतील प्रवीणजी गायकवाड सर असतील मनोजजी बेल्लेकर सर असतील जावेदभाई कुरेशी. आता शाळेतले दप्तर असणारी 2-4 मुलं पाहिली. आम्हाला आमचे दिवस आठवले. त्यावेळेस तुमची दहशत होती. साई क्रांती आळकुटी तो तुमचा दरारा होता. आम्ही तुम्हाला पाहण्यासाठी यायचो. आज तुम्ही सामना पाहण्यासाठी आले. यावेळेचा चेंडू आपल्याला पाहणार आहेत. कातोरे सरांचा इशारा येताना पाहायला मिळेल. वाईट फॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावफलकावरती 80 धावा या धावफलकावरती आहे. खूप मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. काल सायंकाळचा सामना देखील असाच होता. सुशांत गायकवाड सोन्या गायकवाड तुटून पडला आणि होत्याचं नव्हतं केलं. त्यामुळे ह्या टीमला आजचा सामना खेळावा लागतोय. यावेळेचा चेंडू पाहिजे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पळालाय. राजू पाडेने चेंडूचं कलेक्शन केलंय आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल यस यस तिसऱ्या पंचांक मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय काही गोष्टी निर्णय येईपर्यंत चर्चा करूयात. त्यावेळेस बरेचशा अजून एक मॅच आठवते. मुंबईची कोणती तरी टीम होती मला नाव आठवत नाही. तुम्ही त्यांच्यावरती तुटून पडले होते. त्याचं नव्हतं केलं होतं. 200-250 किलोमीटरच्या प्रवासावरती पाणी फिरलं होतं. नाव होतं जावेदभाई कुरेशी. म्हणजे अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. त्या आठवणी जाग्या करण्याचं काम निश्चितपणे या क्रिकेटच्या माध्यमातून केलं जातं. माणसं जोडण्याचं माध्यम म्हणजे क्रिकेट. सुखदुःखामध्ये साथ देणारी माणसं म्हणजे क्रिकेटमध्ये मिळतात. सोन्यासारखी जीवा भावाची नाती या क्रिकेटमुळे तयार होतात. नाहीतर तुम्ही कोण आणि आम्ही कोण. संपूर्ण पारनेर तालुक्याचे समालोचक महाराष्ट्रभर प्रवास करत असताना प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये किंग आहे. लाईव्हच्या माध्यमातून दीपक मंडले सर मुळशी भागामध्ये खूप मोठं नाव. प्रत्येक जण आपापल्या परीने निश्चितपणे पारनेर तालुक्याचं नाव रोशन करताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय विकेट आणि 1 धाव. ओके. आणि धावफलक दीपक सर किती झाल्या 81 झाल्या 82 करायच्यात.
अर्धा डाव मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. या धावसंख्येचं आव्हान घेऊन टीम कशी मैदानाच्या आतमध्ये उतरते, कशी सुरुवात होते, कोणत्या गोलंदाजाची जबरदस्त गोलंदाजी होते आणि कोणत्या फलंदाजी जबरदस्त होते आपण पाहणार आहोत. एका बाजूला ओमकार आहे, एका बाजूला ओमकार मधुर धुळे आहे, एका बाजूला जर तुम्ही पाहिलं राजू पाटे आहे, तर एका बाजूला शुभम आयकॉन आहे. तर दिग्गज एका बाजूला आसिफ आहे, एका बाजूला चांगले खेळाडू, म्हणजे चांगल्या टीमचा भरणा असणारे खेळाडू हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतात. युद्ध मात्र मोठा असेल, खूप मजा येणार आहे ही सामना पाहण्यासाठी. शेर चले मैदान की ओर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि यानंतर ज्यांचा आवाज आपल्या कानावरती ऐकायला मिळेल, जुन्नर भूषण मनोजजी बेल्लेकर सर. अकाल मृत्यु से ओ मर्ज कर्म करे चांडाल का, अकाल मृत्यु से ओ मर्ज कर्म करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो इस केदारेश्वर जैसे महाकाल का. स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय या मैदानावरती कॉलबॅकच्या राऊंड आणि कॉलबॅकच्या राऊंड मधील असणारा शेवटचा सामना आहे. एक तुंबळ गर्दी आणि घनाघन असणारे युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू प्रवीण गावडेचा, पहिला चेंडू शॉट फुल पावरफुल और ये 1 बाउंस 4 रन चौकार. पहिली गेंद पे चौका वाला चौका, 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे, प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. धापरकती धावत संख्येला जरची सुरुवात आहे. अकाउंट खोललं गेलं ओमकार उदावंत याचं चौकाराच्या रूपाने. धापरकरती धावत संख्या बिनबाद 4. पहिला चेंडू प्रवीण गावडेचा खेळला भोमेयाचा जो चौकार आहे. परत एकदा बॅकफुटला सरकला, पॉइंटला चेंडू खेळला जाईल, तिथे क्षेत्ररक्षण अफलातून झाले. पुढचा चेंडू अगदी डॉट येताना पाहायला मिळालाय. पहिला चेंडू चौकारा, दुसरा चेंडू डॉट. धापरकती धावत संख्या अगदी आपण पाहिली तर रुद्रा आयुर्वेद 4 धावा आहेत. फुल टॉस. 35 मिनिटांना चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडंसं शुभम गीतेकडून खराब होताना पाहायला मिळाले. आणि त्या पाठोपाठ अगदी आपण पाहतोय जिथे 1 धाव होती तिथं 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. धापरकत धावा संख्या 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. बनवल्या गेलेल्या 81 82 धावा संख्यांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये जो केला जातोय. 82 धावा आजच्या दिवसभरातील एक तगडी धावा संख्या 81 आणि त्याचा पाठलाग या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण खराब शुभम कडून और ये 4 रन चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे, प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगोदर सुद्धा ते चेंडू कव्हर होऊ शकला नव्हता. जिथं 1 होती तिथं 2 आल्या. यावेळेस सुद्धा चेंडू हातामध्ये होता, अगदी चेंडू हाताला स्पर्श होत सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. या कामगिरीवरती थोडासा नाराज असेल, स्वतः नाराज असेल शुभम गीते. यावेळेस ओहो प्रयत्न खूप चांगला केला गेला होता. जीवनदान खूप चांगला प्रयत्न केला गेला होता. 11 धावा धावा करतेत. आकाश तिथे क्षेत्ररक्षण करताना अगदी आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल निश्चितप्रमाणे केला जाईल. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आता भूषण क्षीरसागर.
भूषण क्षीरसागर पाहूया काय करामत करतोय. 2 शतक 30 या सर्कलच्या बाहेर आहेत. प्रवीण थोड्या वेळ अगदी आपण पाहतो जो थांबलाय. उद्याचा पहिली म्हणजे उद्याचा जो काही शेवटचा दिवस आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेचा पारनेर प्रीमियर लीगचा त्याला क्वालिफाय 1चा जो सामना होईल त्याची उद्घोषणा आपण करणारच आहोत. तत्पूर्वी उंची घेतलेला चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि मोठी विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. एक मोठी विकेट आहे त्यांना आपल्याला पाहायला मिळाली. षटकाची सुद्धा समाप्ती झाली. माझा काय योग असं मला माहिती नाही, पण आज तारीख 11. मी पहिल्या सामन्याच्या ज्या समालोचनाला बसलो दीपक सर त्यावेळेस सुद्धा पहिल्या षटकात 11 धावा होते. दुसऱ्या मॅचला ज्यावेळेस कॉमेंट्रीला बसलो तिथं सुद्धा 11 धावा झाल्या. आणि आत्ता मॅचला परत एकदा समालोचनासाठी बसलोय 11 धावा आहेत. सातत्याने धावसंख्या आली 11. कोण होणार आज बळीचा बकरा? एक बाद 11 धावा निश्चितपणे धापार करते आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये होणारा क्वालिफाय 1चा पहिला सामना असेल स्वर्गवासी शेखर शेळके प्रतिष्ठान बोटा वर्सेस विहांश स्पोर्ट्स राळेगण थेरपाळ असा होणारा पहिला सामना. पटकलेला चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 4 रन चौकार. 15 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. शुभम गीते यावेळेस थोडासा थंडवलाय मंदावलाय. शुभम गीतेकडून खूप सारे अपेक्षा निश्चितप्रमाणे आहेत. 82 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 11 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. जवळपास अगदी आपण पाहतो 16 पेक्षा जास्त सरासरी धावफलक बनवायचा आहे आणि आता 17.48च्या सरासरीने हा धावफलक इथे बनवावा लागणार आहे. 23 चेंडू आणि 67 धावा. 23 चेंडू 67. शुभम गीते तयार. उजव्या हाताने मारा करेल. फलंदाज जर अगदी आपण पाहिलं तर तिथे फलंदाजी मार्क होती ओमकार उदावंतला आपण पाहतोय. 6 चेंडू खेळलाय. 15 धावा आहेत. मॅच ऑन करायची सर. खूप दूरवरती गेला होता तो मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे आलाय आणि पंच चेक करतायत तोच चेंडू आहे का जो मी चॉईस केला होता पहिल्या ओव्हरपास. बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादा चेंडू जो हरवलेला असतो तो कधी कधी सापडत जातो जो खूप जुना असतो. यावेळेस ओमकार उदावंत फलंदाजी खुंकार नाव आहे ओंकार. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. आक्रमण सातत्याने होते. पहिल्या चिन्हवरती आला चौकार. दुसऱ्या चिन्हवरती आला षटकार. धावफलकावरती धावा संख्या 21 धावा. समीकरण आहे 22 चेंडू 61 धावा. 22 गेंदे 61 रन. आहे का कोणी तिथे? चला मॅच ऑन करू सर. मॅच थांबवण्याचा अधिकार पंचांना आहे खेळाडूंना नाही. पंचांना जिथे वाटे तिथे मॅच निश्चितप्रमाणे ते थांबू पण शकतात. गोलंदाज तयार. ओ हो 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 भन्नाट वेग. मैं पहले तेरी थी अब मेरी है. हा थँक्यू सर. नाही ऑटोमॅटिक वाजणार ना सर कारण ट्रान्स सौजन्य प्रवीणजी गायकवाड यांचं ते वाजलंच पाहिजे. कारण ज्यांच्या आवाजाने या कार्यक्रमामध्ये आली रंगत कार्यक्रमामध्ये वाढली अशी वाढ त्यांचं नाव आहे प्रवीण गायकवाड. या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू पोचते सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. पंचवीस धावा एकाच्या मोबाईलमध्ये. शुभम गीतेवरती सातत्याने ओंकारच्या बॅट मधून होणारं आक्रमण अगदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
25 धावा धावपाल करतोय. ह्या 25च्या 25 धावा ओंकार उदावंच्या आहेत. एकही धावा अतिरिक्त नाही. परत एकदा यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर आहे. डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर आहे आणि पंचांनी कळवलंय हा खराब चेंडू आहे, वाईट बॉल आहे. इंग्रजीमध्ये वाईड, मराठीमध्ये वाईट. ट आणि ड यातला हा फरक आहे. वाईड बॉल, खराब चेंडू. धापरका धावसंख्या वाढली. अतिरिक्त बद्दल चर्चा करत असताना पहिला अतिरिक्त चेंडू पडला गेला, पहिली अतिरिक्त धाव आली. यावेळेस ओव्हरपिच चेंडू, त्याचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू डायरेक्ट वडापाव खायला. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. ओंकार उदावंत इथे खूप आक्रमक होताना पाहायला मिळाला. बॉल जरी बदलला असेल पण ओंकार थांबायला तयार नाही. परत एकदा जमिनीला समांतर फटका खेळला. गॅप खूप मोठा, 4 रन. चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. तोडीस तोड उत्तर आहे. 82 धावासंख्येचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा आहेत. या ओव्हरमध्ये 25 धावा आल्यात. उर्वरित 18 चेंडू आणि 46 बॉल फेका मैदानाच्या. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 46 धावसंख्येचं लक्ष्य गाठावं लागेल. पाहूया मधुरच्या हातामध्ये परत एकदा चेंडू दिला गेलाय. पाहूया इथं आता मैदानाच्या आतमध्ये स्वयंभू 11 परत एकदा सापडणार का सूर, कारण गोलंदाज आलाय मधुर धुळे. ओंकार उदावंतची कामगिरी आपण पाहिली, बहरलेली कामगिरी. 36 पैकी 35 एकट्या ओंकार उदावंतच्या आहेत. 12 चेंडू निश्चितप्रमाणे टाकले, त्यातले 11 चेंडू ओंकार उदावंत खेळलाय. एक चेंडू खेळला होता तो भूषण, तो मात्र बाद झाला. तेवढा एक चेंडू. बाकी 11च्या 11 चेंडू ओंकार खेळलाय. नुसता खेळला नाही, मी तो आला, गरजला, बरसला, छावून गेला असा असणारा ओंकार उदावंत. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय मधुर काय करमत करतोय, अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिवराय चित्राची तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खडखडीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. अक्षय म्हणले एक सुरेखाचे फोटोग्राफर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेची काही क्षणचित्र त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बंद केले जातात. त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक. बेचाळीस वरती धापलक. आदिनाथ परांडे या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आदिनाथची फलंदाजी आपण पाहिली आणि आदिनाथ परांडेच्या बॅट मधून अगदी आपण पाहिले की सातत्याने षटकार चौकारांची आतिषबाजी झाली. मधुरचा पहिला चेंडू त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलाय. धापलक 42. अजूनही बनवायच्या 40. 13 चेंडूत 42 झाल्यात. हो 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 हो, हा चेंडू सुरेख आहे, हा चेंडू सुरेख आहे. इथं चेंडू येतो डॉट. निर्धार चेंडू आलाय. अक्षय तयार आहे. डावखुरा तरी मारा करेल. फुल टॉस होता, बॅट वरती येऊ शकला नाहीये. इथे काय फलंदाज विशाल नवले बाद. गोलंदाजाला
खेळाडूंना मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. दहा काय हवंय रिव्ह्यू तुम्ही पंचाकडे मागा ना. ओके तुम्ही काही सूचना करायच्या नाहीत, पंच आम्हाला सूचना करतील. तुमचा डायरेक्ट अपील नाही हायकोर्टात मिळत, तुम्हाला मध्यस्थी वकील असावा लागतो. राहुल पोटे खास मुंबईवरून क्रिकेटचा आनंद घेतात, त्यांचं मनापासून स्वागत. आणि लाईव्ह कव्हरेज खूप चांगल्या प्रकारे करते, त्यामुळे अमित भुजबळ आणि त्यांची संपूर्ण टीम साठी 500 रुपयाचं बक्षीस आले, मनापासून अभिनंदन. त्याबरोबर अमोल गागरे गाडीवरती प्रवास असताना सुद्धा लक्ष या मैदानावरती आहे, तुमचं मनापासून कौतुक. मॅच ऐकतायत. कधी कधी प्रश्न हाच आहे, कधी कधी प्रश्न हाच पडला जातो ना, नक्की ऐकायचं काय. पण अमोल गागरे मॅच ऐकतायत हे महत्वाचं आहे. बोला निर्णय कळवा. चालू आहे चालू. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल. दहा चुन आणि 37 राजू पाटीलचा स्ट्राईकला आलाय. डावखुऱ्या हाताने यावेळेचा चुन आपण पाहतोय हुजविटीच्या थोडासा बाहेर निश्चितप्रमाणे, परंतु इथं व्हाईट बॉलचा इशारा. रेंज मध्ये चुन द्यायचं ना राजू पाटीलचा हा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल परफेक्ट ऑटो गॅरेज देवी भोईरे फाटा प्रोप्रायटर दस्तगीर तांबोळी यांकडून व्हाईट बॉलची आकरण. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायचे 36 धावा. यावेळेस उजवेठीच्या परत एकदा बाहेर व्हाईट बॉल. शेवटचे 10 चुन अजून आहे तसेच बाकी आहेत, बनवायच्यात 35 धावा. मॅच काय रंग बदलणार आहे. रुद्र आयुर्वेद फुल टॉस, उस पे बन गए बॉस, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. शेरन नजर धरणार माणूस फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. धापरकरती धावा संख्या वाढेल, 53 धावा आहेत. 9 चेंडू आणि बडवायच्या अजून 29 धावा. 9 चेंडू मध्ये 29 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. स्वयंभू 11 वर्सेस मैदानाच्या मध्ये रुद्र आयुर्वेद यांच्यामध्ये ही लढत. इथे 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 व्हाईट बॉल, खराब चेंडू परत एकदा. स्वयंभू 11 बाभुळवाडे, कारण केदारेश्वर मंदिर हे स्वयंभू आहे म्हणून स्वयंभू 11 बाभुळवाडे आणि रुद्र आयुर्वेद भाळवणी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा जमिनीला समांतर फटका तर खेळला. शुभम आहे तिथे क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाही. एक सिंगल. धापरका धावा संख्या 55. शेवटचे 8 चेंडू बनवायच्या 27 धावा. एक एक चेंडू अतिशय महत्वाचा आहे, एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. एक खराब चेंडू सुद्धा मॅचचं सूत्र बदलू शकतो आणि एखादी विकेट सुद्धा संघाला अडचणीत आणू शकते. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रंगली गेली मित्रांमध्ये. कोण जिंकणार? भाळवणी जिंकणार का? बाबुळवाडा जिंकणार का? इथं मधुर धुळेचा संघ जिंकणार का? प्रवीण गावचा संघ जिंकणार का? शुभम गीताचा संघ जिंकणार का? इथे समोरच्या बाजूला चेरन षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. या षटकाराची रूपाने धापरकर धावा संख्या 61. समीकरण आहे 7 चेंडू 21.
नक्कीच जिंकणार कोण? की त्यांच्या विरोधात असणारा ओमकार उदावन, राजू पाटे, आदिनाथ पलांडे यांचा संघ इथं बाची मारतोय. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आलाय, येतोय. स्वतः संघ मालकांनी चेंडू आणून दिलाय. लावरे महाराज यावेळेचा चेंडू हवेत होता. शतरक्ष दूरवरती आहे. एक धाव येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार का पाहायचं आहे. आणि इथे फलंदाज धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. रुद्र आयुर्वेद आमचे लावरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. लावरे महाराज यांनी कळवले की ज्या वेळेस या 20-20 आणि कंपल्सरीचे असे 20 धावा आता आहेत. ज्या वेळेस खास करून पारणे प्रीमियर लीग किंवा बाबुळवाडमध्ये कोणती क्रिकेटची स्पर्धा असू द्या, माझं नाव फिक्स ठेवायचं. रुद्र आयुर्वेद भाळवणी संघ मालक श्री लावरे महाराज हे फिक्स आहे. गणेशदादा डुमरे युवा मंच ओतूर जुन्नर नाव फिक्स झाले. रुद्र आयुर्वेद बापरे, रुद्र आयुर्वेद भाळवणी म्हणजे ज्यांनी अजून या पेजला फॉलो नसेल केला आताच फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामला का माहितीये, अहो त्यांच्या इंस्टाचे फॉलोअर्स इतके आहेत आता, त्याच्या यादीत आपलं पण नाव गेलं पाहिजे ना. किती फॉलोअर्स आहेत? 3.5 लाख हे त्यांच्या इंस्टाचे फॉलोअर्सचे त्या पेजचे फॉलोअर्स आहेत. आणि माणूस किती साधा आहे पा. आणि साध्या माणसाचे चाहते जास्त असतात. जसे दीपक मंडले सरांचे चाहते जास्त आहेत, साध्या माणसाचे चाहते जास्त असतात. आणि मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की दीपक मंडले सरांच्या आयुष्याची जी माणसं तुषार जोडली गेलीत त्या आयुष्यात कधीच उदास होत नाही, नियमित चेहऱ्यावरती हास्य असते. इथे खूप चांगला चेंडू आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 20 आणि पहिला चेंडू डॉट. आकाश बुळे गोलंदाजी मार्क करतोय. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. 5 चेंडू 20 काय करमत होते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय. 5 चेंडू मध्ये 20 धाव संख्या. राजू पाटे स्ट्राईकला, आकाश बुळे तयार. वा 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 काय चेंडू टाकलाय आकाश बुळे याने. राजू पाटेच्या हातामध्ये बॅटवरती चेंडू आला नाही, पण इथे मला वाटतं वाईट साठी रिव्ह्यू बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. आता आमचे भरतदादा जगदाळे चाकणचे प्रसिद्ध उद्योजक, निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी, त्यामुळे रिव्ह्यू इथून पुढच्या 4 चेंडूमध्ये घेता येणार नाही. म्हणजे भरत जगदाळे त्यांच्या माध्यमातून समोर तुझं कॅमेराचं जे स्टँड आहे या स्टँडसाठी सौजन्य त्यांच्या माध्यमातून मेड बाय भरत जगदाळे. बिग हिट ज्या टावरची चर्चा आहे त्याच्यावरून खेळलेला षटकार आहे. शरण फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. षटकाराची रुपये धापलक 68. मॅच रंगतदार अवस्थेत. 3 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 3 गेंदे 14 रन. जीतने वाली टीम प्राइज में. कौन जीतने वाली है, क्या बदलेगी कहानी. एक तरफ बाबुलवाडी तो एक तरफ है भाळवणी. डू और डाय. 3 चेंडू आणि 14 धावा. रुद्र आयुर्वेद भाळवणी की स्वयं 11 बाबुलवाडी.
पायावरती 0-1 प्रमाणे जो टाकला गेला. एक धाव तर येणार आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार का पाहायचा आहे. नकार तर दिला गेला होता, परंतु तिथे राजू पाटे स्वतःकडे जबाबदारी पार पडत असताना अगदी आपण पाहतोय स्ट्राईक स्वतःकडे घेतोय आणि तिथे विकेट दिली. रनआउटची फलंदाज होईल बाद, धाव बाद. एक गोष्ट तितकीच खरी अजून आमचे बरेचसे जगदाळे ज्यांच्या माध्यमातून कॅमेरामॅनच्या टावरसाठी सौजन्य आहे आणि त्यांनी कळवलंय काय, इथून पुढे जी क्रिकेटची स्पर्धा होईल त्यासाठी जे टावर लागतील ते सगळ्या टावरचं सौजन्य माझ्या वतीने. म्हणजे टावर कसले आहेत, बाबुळवाड्या गावात इतिहास होणार आहे. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा मार्च एप्रिलला होणार आहे आणि फ्लड लाईट सौजन्य बरेचशा जगदाळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांचं कौतुक करूया. गावात स्वप्न आहे, लख प्रकाशात या मैदानावरती डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहे. 2 चेंडू 13 धावा. इथे 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 छरन षटकार, षटकार आलाय आणि आता 1 चेंडू 7 कंपल्सरी चेस. इथे गोलंदाजाची एक चूक संघाला अडचणीत आणू शकते. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस आहे. मी एक मॅच पाहिली, बरं आता टिंगरे यांनीच आयोजित केले क्रिकेटची स्पर्धा. 1 चेंडू 9, तो 1 चेंडू राखून 9 झाल्या होत्या. 2 वाईड आले आणि 1 चेंडू 7 ला सांगितलं गेलं भाई कुछ भी कर, वाइड नो मत डाल, छक्का जाने दे. बीमर पे छक्का आ गया. 1 चेंडू 7 आणि इथे वाइड बॉल. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, लेकिन कोई खिलाने वाला चाहिए. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या पडवाजूया. कोण जिंकतय, कोण पराभूत होतय, यापेक्षा मॅच रंगतदार अवस्थेत आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. बरेचसे जगदाळे सर, इथून मार्च एप्रिल मध्ये तुम्ही केव्हा फ्लड लाईट आवाल माहिती नाही, पण बऱ्याच जणांच्या लाईट आता चालू झालेल्या आहेत. बत्ती, दिमाग की बत्ती अभी जल गई. 1 गेंदर 6 रन. डॉट बॉल टाकला मयूरमती यांच्या वतीने. 200 रुपयाचा प्राइज आकाश बुळेला. राजू पाटील षटकार मारला तर मुंबई जिल्हा बँक आदरणीय गणेशजी मावळे 200 रुपये. 251 षटकार मात्र भरत शेठ जगदाळे 500 रुपये सांगितलं साहेब. 2 ला डॉट बॉलला 200 मयूरमती यांच्या वतीने. जायज यांच्या वतीने 200. शिक षटकार मारला तर 251. जोरदार टाळ्या. 1 चेंडू 6. वाईट बॉल. रिव्ह्यूला संधी नसेल आहे. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. ओके, रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंगचा नाहीये. ऐका ऐका, पंच चर्चा करतात, काळजी करू नका. सर बोला. ओके, तिसऱ्या पंचांचा निर्णय काय? तिसऱ्या पंचांचा निर्णय काय? वाईट बॉल. वाईट बॉल. 1 चेंडू आणि 5 धावा. राजू पाटे. केदारेश्वर क्रिकेट क्लब यांच्या वतीने 1500 रुपये. डॉट बॉल गेला तरी पण आणि षटकार मारला तरी पण. गोलंदाज तयार आहे आकाश बुळे. 1 चेंडू आणि सामना संपवला. राजू पाटे, राजू पाटे, राजू पाटे. षटकार. महाराजांचा आनंद गगनात पावेना. 6 रन. खूप दूरवरचा षटकार. सिंह गर्जना घुमली गगनी शुरांचा हा संघ आला.
सिंह गर्जना घुमली गगनी, शुरांचा हा संघ आला, उठणार वादळ, कारण रुद्र आयुर्वेदिक भाळवणी संघ खेळायला आला. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडी आयोजित पारनेर प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री लावरे महाराज, रुद्र आयुर्वेदिक भाळवणी. फक्त नाद पाहिजे, नादाशिवाय काही नाही रे, फक्त नाद पाहिजे. थँक्यू. या ठिकाणी गणेश महादू मावळे यांच्या वतीने 300 रुपये आलेत. त्याबरोबर आदरणीय आमच्या भरतशेठ जगदाळे यांच्या वतीने 500 रुपये जमा. अरविंद खनकर यांच्या वतीने राजू पाटेसाठी 250 रुपये. उत्तम शेट्रेपळ यांच्या वतीने 200 रुपये. केदारेश्वर क्रिकेट क्लब राजू पाटे यांच्यासाठी 1500 आणि गणेशदादा डुंबरे यांच्या वतीने 2500. गणेशदादा डुंबरे यांच्या वतीने 2500. राजू पाटे चला, राजू पाटे चला. एक गोष्ट तितकीच खरी आहे, 3 विकेट राजू पाटेसाठी सोडाव्या लागल्या रनआउटच्या, पण राजू पाटेला कॉन्फिडन्स होता, भाई कुछ भी हो स्ट्राइक पे मुझे आना है. मोरे गुरुजी यांच्या वतीने 101. मोरे गुरुजींचे 101 म्हणजे आमच्यासाठी लाख रुपयासारखे आहेत, कारण ह्या माणसाने जुनं क्रिकेट जतन करून ठेवलेलं आहे. 15 ऑगस्ट आम्ही विसरू शकत नाही. जबरदस्त सामना. हा ट्रेलर पिक्चर उद्या आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. राजू पाटे चला, राजू पाटे आणि रुद्र आयुर्वेद महाराज टीम घेऊन लवकर या. राजू पाटे आपल्याला बक्षी वितरण लगेच संपवायचं आहे, तुमच्यासाठी थांबलोय. बरेचसे जगदाळे साहेब आपण प्रेझिडेशन बॉक्स मध्ये यावं. इथं जर आपण पाहिलं तर खास करून राजू पाटे याचा शेवटचा जो फटका अगदी आपण पाहिलाय तो षटकार आला आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन अगदी आपण पाहतोय राजू पाटेचं. भाई टायगर अभी जिंदा आहे, टायगर अभी जिंदा आहे. आणि तो आनंद राजू पाटेचा काकणात मावत नव्हता. दुसऱ्या बाजूने आकाश भुळेची रिएक्शन पाहण्यासारखी होती की मी काय करून बसलोय. 1 चेंडू 7चा सामना 2 वाईड आणि 1 चेंडू 5ला सामना संपला गेला षटकार मारून. हे सेलिब्रेशन राजू पाटेचं अगदी आपण पाहतोय. जबरदस्त मॅच झाली, जबरदस्त पैसा वसूल मॅच. राजू पाटे चला, चला लवकर. लावरे महाराज आपल्याला सगळी टीम घेऊन यायचे लवकर लवकर, पाहुणे सगळे वाट पाहत आहेत. चला रुद्र आयुर्वेद भाळवणी आपल्याला विनंती राहील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लवकर लवकर यायचे. लावरे महाराज आपल्याला विनंती राहील आपण चला आपली टीम घेऊन आपण लवकर लवकर चला. प्राइज डिस्ट्रीब्युशन आपल्याला लगेचच करायचे. राजू पाटेची बहरलेली खिळी आणि या खिळीमुळे आज मला वाटतं बाभुळवाडी पारनेर तालुक्यामध्ये खूप मोठी चर्चा सातत्याने होताना आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली राजू पाटे याची. आणि नारायणगाव शहराला बिलॉंग करणारा खेळाडू राजू पाटे आणि आज नारायणगावचं नाव रोशन होताना परत एकदा पाहायला मिळाले. राजू पाटे याच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून त्याचं